क्या उस गली में कभी तेरा जाना हुआ, जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ। मेरा समय तो वही से ठहरा हुआ। बताओ तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ। खामोशियाँ एक साथ है, तुम सुनने तो आओ कभी, छूकर तुम्हें मिल जाएगी, करीब को लाओ कभी। बेकरार है बात कर लो, कह दिल को जरा। खामोशियाँ तेरी, खामोशियाँ, खामोशियाँ लिपटी हुई खामोशियाँ। आणि म्हणून हे रसिक राजा, ही विनवणी, हा आजान पामर तुझ्या चरणावर ठेवतोय. म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं की सभार तुम्हारे करे आसरा, साथ प्रेमाची देणे रसिकात झाले जरा. नयनानी हे रूप पाहू दे, तुझा सहारा जिया मला. आशीर्वाद हा पाठी राहू दे, अरे करताना ही सादर कला. अनुरंगना गीत गायना द्यावा खरा सजरा. पाहुनिया हिमालयाची पाहुनिया, पाहुनिया हिमालयाची पाहुनिया.
की तुला समाज उन्नती मंडळ मुंबई मंडळाचा मी शाहीर हुक्कम सभेने भेट दिला रत्नागिरी निर्मित शाखा सुकायदे नृत्य कला पथक अडून कुमार मुंबई यांच्या वतीनं जमल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आज खास करून धन्यवाद देईन कोकणातील युट्यूबर्स जे माझे मित्र आहेत, त्यांच्या अथक परिश्रमानं त्यांच्या अथक प्रयत्नानं आज या अजान कलाकाराला ही छोटीशी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार मानतो। आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटेल की मुंबई रंगमंचावरचा आजचा हा पहिला प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला, त्याबद्दल आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आज मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू विशांतदा सुतार, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे पंकजदादा कातळे, बेंजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर, त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कातळे, आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू आणि कोकणातील नामांकित असे एक साऊंडवाले आमचे राजूदादा पडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र, या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक वरिष्ठ शाहीर वर्ग ख्यातनाम शाहीर वर्ग देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये माझे गुरु समान मला असणारे आदरणीय मधुकर बाबा पंढरी देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे गोवांचे गुरुवर्य सन्माननीय भानुजी श्रीमंत देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका तेजलजी पवार मॅडम देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे तुरेवाले ख्यातनाम शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय तुषारजी पंधरे मौली देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे अमोलदादा भातडे संदेशदादा पालकर ही सर्व शाहिरी मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी साहेब आज वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। तसेच ग्रंथ उपासक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, गोपाळजी करंडे, संजयदादा कांबळे, निलेशजी झेपडे या सर्व मान्यवर मंडळींना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाला मित्रांनो कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये अजून तर कोणाची मित्रांनो योगायोगानं नावं राहून गेले असतील ते या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। बसलेल्या या रसिकांमध्ये अजून कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता आहे ना गोवा माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सर्वांगणीय देवेंद्र झिमन गोवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। गोवा आपली हवा तसा घ्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवाराभिवादन करून माझ्या गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे रसिक राजा आज या रंगभूमीवरती हा शाहीर जो उभा आहे ती फक्त तुझ्या चरणाची धूळ आहे आणि म्हणून मी स्तवन ही माझी विनवणी तुझ्या चरणावरती समर्पित करतो। म्हणून रसिक राजा म्हणायचं आहे काय लक्ष असावं।
अरे आज या रात रसिका मी तुझ्यासाठी गाईन आणि तव चरणावर मी तुझ्या अरे भाव सुमने की सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका अरे सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका मी या रंगमंचावर उभाच राहीन आणि तुझ्या प्रेमळ आशीर्वादाची रसिका अरे मी सदैव माझ्या रसिक राजाच्या चरणावरती नव्हतं म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं कि हे रसिका अरे हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी
कशासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी विकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस झालेला आहे प्रांजल समीर महाडी देवरूपची वहिनी ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचे पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन झालेला आहे गाण्याकडे वळतोय म्हणायचं आहे काय ते पूर्वी बघा मित्रांनो आज आपण सर्वजण नाही त्या चालूच राहते हा आणि म्हणून हॉलवाल्यांना एक विनंती आहे की लाईट बघा जर बंद करता आली तर करा म्हणजे तुमच्या मताने आहे ना कारण करा करा हा करा थोडासा वायसाचा कालून करा आणि म्हणून बघा गण या ठिकाणी गातोय म्हणायचं आहे काय आज मित्रांनो सर्वांच्या मनाची इच्छा तर निश्चित पूर्ण झालेली आहे की 2 शाहिरांचा सामना इतके वर्ष होत नव्हता तो व्हायला लागलाय घरच्या देवांना कौल दिलेला नाही आहे ना घरच्या देवाचा कौल भेटलाय आणि म्हणून बुवा आज बारी तुमचा आणि माझा मुंबई रंगमंचाचा दुसरा कार्यक्रम आहे पण या जरा लावून ताकद आलोशाप वाकत आणि घरात जाऊन बसा आणतो चोकत वा आज तुम्हाला घेतो बुवा आज बरोबर तुम्हाला घेतो आणि म्हणून तुम्हाला परवा पण बुवा म्हटलंय आज बघू द्या किती तयारी बुवा आलात तुम्ही पेपर बघूया आज कसा सोडवला तो आणि म्हणून मित्रांनो गण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं हॉलवाल्याला विनंती आहे लाईट बंद करा कृपया लाईट बंद करा साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्तजनांकडे चांगलीच युक्ती आहे सदैव मुखात तुझे नाव घेणे आणि सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे तुझ्याच चरणावर हे गणराया आणि या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती बघा वा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे बरोबर ना तो शेतकरी अगदी आनंदाने बघून आपल्या बाप्पाला सांगतोय बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे पण
जे काय मी माझं छोटं रोपलं लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे. माझं जे काही छोटं रोपलं आहे त्याला चांगला बहर येऊ दे. आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बापाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय. हो ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी. अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी. मग मुखी घेऊन तुझे काम कराया. अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया. कृपेची धरछाया हे बाबा तू कराया. अरे कृपेची धरछाया बाबा तू कराया.
होण्यातल्या आता हा इच्छा आपला मान्यमान करून घ्या आणि म्हणून हॉलवालं बघावं झाला एकदा बक्षीस आलेलं आहे. माझे बंधू माझा आधारस्तंभ सचिन दादा मला दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले माना समजला करतो. आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन निघन झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं शक्ती तुल्याची जी मजा आहे शक्ती तुल्याची जी गंमत आहे ती मित्रांनो गवळणीपासून आणि म्हणून आज बोला गवळण पण अगदी जमातच देतोय. परवा तुम्हाला प्रेमान दिला होता आज तुम्हाला थोडासा प्रेमानच देतोय पण बघा तुम्हाला इंजेक्शन कसा लागतोय तो बुवा. आणि म्हणून गवळण घालतोय बुवाला पण एक माझं सांगणं आहे बुवा 30 तारखेला पण तुमच्या हातात तुम्ही तुमचा घेतला होता आज 5 तारखेला पण परत घ्या. पेन आणि कानाची भोका पण ओपनी ठेवा. बघा म्हणायचं आहे काय गवळण बोल घातलंय माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडे बोल तुमचं लक्ष असू द्या म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. राधा तुला तुझी काय म्हणते आई अरे असा कसा रे काना तू आहेस हराम म्हणते यशोदे माळीच्या जीवाला अरे काना तू का चोरी कराया फिरतोस काना अरे चोरी कराया फिरतोस काना तू घेऊन ही सारी गवळ्याची मोर आणि म्हणून म्हणते तुला काना सारे अरे तुझं आहेस या बघा ओ झिमान शी इज माय फ्रेंड शी इज माय फ्रेंड देवेंद्र झिमान बुवा म्हणून बघा बुवा आज बुवा आज तुम्हाला सांगतो आज जो हा प्रेक्षक वर्ग जो आलेला आहे ना बुवा म्हणून तुम्हाला बघाशी पण म्हटलं आज तुम्हाला बुवा जेवढी ताकद लावताय ना तेवढी तुम्ही लावाच बुवा होऊन जाऊ दे बुवा आज होऊनच जाऊ दे बरोबर आहे ना तुम्ही झोपल्या वाटत आता घ्या हातात आणि गेला सुरुवात करा म्हणून म्हणतोय चोरी करताना राधे आपण चोरी करताना राधे होता तुला जरा पाहिला चोरी करताना राधे होता तुला जरा पाहिला घरी सांगून आले मी काना अरे घरी सांगून आले मी अरे काना आता तुझ्या मायला बघा काना राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केलीस तेव्हा मी तुला पाहून घेतलाय तुला पाहिलाय तुला बघितलाय तो तूच होतास बाकीचे पण तुझे सवंगडी होते पण त्यांचा भोरक्या तूच होतास तुला बघितलाय आणि म्हणून असा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी कानाला तुझ्या मायला सांगून आले काना अरे श्रीमाई बघ या तुझ्या पोरानं अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही घरात आमच्या शिरतोय आमच्या दह्या दुधाची नासणी करतोय काय बुवा तुझ्या काय आयुष्याच्या घरात नाही काय ना अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझा पण घरात पण तू तुझ्या घरात का ना काय मित्रांनो
तुला आमचा कशाला हवाय? तुला आमचा एवढा गोड लागतो? खा अगदी खाली लागत अगदी खा मग तू. पण तुला गाणं मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय आणि मी ते तुझ्या आईला यशोदे माईला सांगितलंय. एवढाच मी तेवढा विषय म्हणायचा आहे काय? बघा
संगीतला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही 2 विषय एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी परवा सुद्धा बुवांना तोच विषय दिलाय आणि आजही बुवांकडे मी माझी लेखी प्रतिनिधी आहे. परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून म्हणायचं आहे काय बघा, की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं बुवा, त्या सद्गुरूचं नाव काय? खाली बुवा माझी टीप पण अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर बुवा अपेक्षित आहे. आज मला वाटतं तुमचे गुरुवर्य तुमचे वडील स्वतः जातीनिशी या कार्यक्रमाला हजर आहेत. बुवा परवा तुम्हाला विषय दिलाय, आज कुठेतरी एक अशी खात्री बाळगतो, आशा बाळगतो गुरुवर्य सोबत आहेत, कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा. पण जर बुवा हरभरवरनं जर सेंटरला शिरलो बुवा, कपडा कुठं फाडीन दुसऱ्या बारीत तुम्हाला अजून आणत नाही बुवा माझा. म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा, मी तुम्हाला परवा पण म्हटलंय बुवा, तुमचा आणि माझा काहीच बुवा वाद नाही. फक्त 5 मिनिटं पारी संपवणार, फक्त 5 मिनिटं. आणि म्हणून बुवा तुमचा आणि माझं काहीच वाद नाही बुवा, काहीच वर नाही बुवा. पण हा जो बसलेला समाज आहे, हा जो रसिक राजा आहे, याचं मनोरंजन करणं बुवा तुमचं आणि माझं काम आहे. म्हणून बघा पुढचा विषय, सागर येसरकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय म्हणून म्हणायचं आहे बघा काय शेवटचा विषय गातोय बघा काय म्हणायचंय. अहो आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे, विषय माझा बोलण्यासाठी जीवन बुवा तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे. अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे आणि तुमच्या सारख्या शाळा बुवाला अहो बुवा मोजक्या शब्दांचा माल म्हणून म्हणते बुवा बघा. आणि यांचा डायलॉग आहे तो, शाण्याला म्हणतात शब्दाचा माल, पण बुवा हा शाना डैयाना आहे. म्हणून तुम्हाला सांगतो बुवा, म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, परवा दुसऱ्या बारीत बुवा कुत्रा मित्रा आहे ना, तुम्हाला आज गाढव कसा लावून जातो बघा बुवा. आणि म्हणून बघा बक्षीस आलेलं आहे. कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेश कुलकर्णी साहेब सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांचे सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत कलाकारांवर आणि कलेवर निष्ठावंत प्रेम करणारे, तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गायकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे, नवनवीन कलाकार आपल्या समोर उदयास आणणारे, तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेश कुलकर्णी साहेब, तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक सन्माननीय संजयजी सावंत माऊली, गोपाळजी कारंडे, तसेच शाहीर संजयजी कांबळे, निलेश शेपले यांच्या हस्ते शाहीर राजेश बुवा निकम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. आणि म्हणून बघा बुवा विषय कसा गातोय बघा. अरे आता कुठवर हे लॉकडाऊन मग 2020 हा काहींसाठी एवढा धोकादायक ठरला मित्रांनो. कोरोना सारखं महामारी संकट आलं होतं, पण बिचार ज्यांचं मूर्त निघालं होतं ते बिचार भैनावत राहिलं. तारीख काढली की कोरोना आला. माझे आधारस्तंभ सन्माननीय दिलीपजी नामे माऊली देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, मानाचा मुजरा करतो. बघा ना कोरोना असा काय होता, लग्नाची तारीख काढली की कोरोना आला, अडवाणलेलं होतं. आणि म्हणून याच विषयावर त्या गायकाने गाणं लिहिलं होतं. आता कुठवर हे लॉकडाऊन माझं लगीन गेलं राहून. म्हणून हो बघा अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. ओ शिवान तुम्हाला परवा पण दिलाय ना, आज पण देतोय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रात आहे तो अडकून. आज तुमची ताकद लावा, तुमची अक्कल लढवा. माझा विचार सर्व शास्त्रात अडलेला आहे, शास्त्रात अडकलेला आहे म्हणून म्हणायचंय. अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा. अहो शास्त्रात आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून. वा कुत्रा मित्रा
घोडा नाव नाही तुला दुसऱ्या बारी. अरे जर का आलास माझ्या भडकून मग तुला लागणार आज मी सडकून. जर का आलास माझ्या भडकून तुला लागणार आज मी सडकून. माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्यायला शाशा बाळगतो. आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.